नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद तालुक्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर वेरूळ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या तीर्थक्षेत्रात भेट देणारे पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी यांनी विविध कामे प्रस्तावित करून शासनात सादर केलेल्या विकास आराखड्यास माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत शिखर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार शासनाच्या नियोजन विभागाने 69 कामासाठी रुपये 112,41,00,000 किमतीच्या आराखड्यात दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यात सुंदर वास्तुशिल्प असे प्रवेशद्वार, या कामासाठी रुपये 1,89,00,000 ऐतिहासिक पार्श्वभूमी असे कंपाऊंड वॉल भिंत, या कामासाठी 3,76,00,000 वाहनतळ सुविधा, या कामासाठी रुपये 4,92,00,000 पोलीस मदत केंद्र 14,18,00,000 पर्यटक स्वागत कक्ष रुपये 12,60,000 कार्यालय, या कामासाठी रुपये 12,60,000 उपहारगृह, या कामासाठी 1,63,80,000 हस्तकला विक्रीसाठी दुकाने 1,66,14,000 बेल व फुल विक्रीसाठी दुकाने, या कामासाठी रुपये 1,06,63,000 नियंत्रण कक्ष, या कामासाठी रुपये 12,60,000 चप्पल बूट स्टँड, या कामासाठी रुपये 12,60,000 डिजिटल लॉकर रूम रुपये 37,80,000 श्री घृष्णेश्वर संस्थान कार्यालय बांधण्यासाठी रुपये 12,60,000 लहान मुलांसाठी काळजी कक्ष रुपये 15,75,000 आरोग्य कक्ष, या कामासाठी रुपये 9,45,000 स्वच्छतागृह बांधण्यासाठी रुपये 1,70,60,000 तिकीट कक्ष बांधकामासाठी रुपये 6,30,000 भक्त निवास बांधकामासाठी रुपये 8,24,25,000 होमकुंड कक्ष बांधण्यासाठी रुपये 7,09,000 VIP कक्ष रुपये 45,36,000 बस स्टँड, या कामासाठी रुपये 49,63,000 सुशोभित बेट त्रिशूळ डमरू इतर, या कामासाठी रुपये 1,80,00,000 सुंदर दीपमाळ काळ्या दगडामध्ये, या कामासाठी रुपये 43,00,000 भव्य नंदी बनवण्यासाठी रुपये 25,80,000 ज्योतिर्लिंग प्रतिकृती 60,50,00,000 दगडी पाचवे रुपये 7,40,00,000 अंतर्गत रस्ता करण्यासाठी रुपये 3,46,50,000 दर्शन बारी, या कामासाठी 14,78,75,000 भुयारी मार्ग बनवण्यासाठी रुपये 2,20,00,000 दर्शन बारी मधील प्रतीक्षागृह, या कामासाठी रुपये 1,64,00,000 येळगंगा नदीवर दर्शन बारीसाठी पूल बांधणे, या कामासाठी रुपये 1,05,00,000 वॉच टावर बांधणे पोलिसांसाठी जे आहेत ते वॉच टावर बांधण्यासाठी रुपये 21,06,000 मंदिर प्रवेशापूर्वी पाय धुण्याच्या जागा असते त्या जागेसाठी रुपये 2,50,000 दशक्रिया विधी घाट बनवण्यासाठी रुपये 5,49,00,000 फंक्शन हॉल बनवण्यासाठी रुपये 1,89,00,000 जमीन मोजणी कटूर मॅप व परिसर सफाई करणे रुपये 12,00,000 डस्टबिन या कामासाठी रुपये 12,00,000 माहिती फलक रुपये 12,50,000 लॉन गार्डन या कामासाठी लॉन आणि गार्डन, या कामासाठी रुपये 87,00,000 LED स्क्रीन या घेण्यासाठी रुपये 11,00,000 CCTV कॅमेरे बसवण्यासाठी 30,14,000 संगीत कारंजे व लेजर शो रूम, या कामासाठी 1,98,00,000 साऊंड व स्पीकर सिस्टम, या कामासाठी रुपये 1,06,85,000 डिजिटल लॉकर रूम बनवण्यासाठी 22,50,000 एक्स-रे स्कॅनर, मेटल डिटेक्टर इतर, यासाठी रुपये 18,45,000 परिसर स्वच्छतेसाठी युरेका फॉर्मची मशिनरी खरेदी करण्यासाठी 34,55,000 सोलर वॉटर हीटर बसवण्यासाठी 3,75,000 वाहतूक कोंडी दूर करण्याची व्यवस्था, या कामासाठी रुपये 3,00,000 अग्निशमन व्यवस्था, यासाठी रुपये 45,50,000 वृक्ष लागवडीसाठी रुपये 24,00,000 निर्माल्यापासून खत तयार करण्याची यंत्रणा उभारणे, यासाठी रुपये 18,00,000 दगडी बॅचेस, या कामासाठी रुपये 15,00,000 बागकाम करण्यासाठी साहित्य रुपये 5,27,000 सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था रुपये 79,00,000 पाण्याची टाकी ESR, या कामासाठी रुपये 15,01,000 अंडरग्राऊंड पाण्याची टाकी GSR, या कामासाठी 8,27,000 पाईपलाईन
टाकणे या कामासाठी रुपये 15 लाख रुपये, अंतर्गत पाईपलाईन या कामासाठी रुपये 27 लाख रुपये, परिसरातील पावसाच्या पाण्याची व्यवस्था रुपये 35 लाख रुपये, आरओ फिल्टरची व्यवस्था करणे या कामासाठी 40 लाख रुपये, ठिबक व तुषार सिंचन व्यवस्था निर्माण करणे यासाठी 17,50,000 रुपये, वेस्ट मॅनेजमेंट यासाठी 40,22,000 रुपये, परिसरातील विद्युत व्यवस्था करण्यासाठी रुपये 54 लाख रुपये, अंतर्गत विद्युत व्यवस्था रुपये 2,45,00,000, सौर ऊर्जा वापर 27,50,000 रुपये, सौर ऊर्जा वापर बॅटरी बॅकअप सह 13,30,000 रुपये, परिसरात प्रकाश ज्योत करणे मंदिर घाट इतर रुपये 24 लाख रुपये, 11 kV लाईट टाकणे या कामासाठी 15 लाख रुपये, स्मार्ट कार्ड माहिती पुस्तिका छापण्यासाठी रुपये 15 लाख रुपये, GST 15,84,00,000, साधील खर्च रुपये 4,40,00,000 रुपये, आर्किटेक्ट इलेक्ट्रिक सल्लागार PMC शुल्क यासाठी 4,15,43,000 रुपये, तसेच RCC ऐवजी एवढी दगड चुन्यामध्ये काम करण्यासाठी 16,63,78,000, लेणी क्रमांक 1 ते महादेव मंदिर प्रस्तावित नवीन रस्त्यासाठी रुपये 1,58,00,000 वाढीव किमती दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याने एकूण रुपये 156,62,62,000 एवढ्या किमतीचा आराखड्यास शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुधारित विकास आराखड्यात 53,82,00,000 वाढीव निधीची पुन्हा मागणी समाविष्ट करण्यात आली असल्याने आता हा आराखडा एकूण 210,45,00,000 रुपये एवढा किमतीचा प्रस्तावित करण्यात आला असल्याचे समजत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर विकास आराखडा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पाचे 60% काम पूर्ण झाले असल्याचे व उर्वरित काम वेगाने सुरू असल्याचे, ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. धन्यवाद.